जगाला शांततेचा महान संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, विश्वभूषण भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान आदर्शांना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो। ज्या धम्म संस्थेच्या माध्यमातून बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि आपल्या लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली, ती भारतातील तमाम बौद्धांची मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या धम्म संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि भारतातील तमाम बौद्धांच्या नेत्या महाउपासिका आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्या 43 वर्षाच्या यशस्वी धम्म वाटचालीला विनम्र अभिवादन। संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार आदरणीय ॲडव्होकेट बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव आंबेडकर यांच्याही धम्म कार्याला विनम्र अभिवादन। आज या ठिकाणी आपण एक अतिशय महत्त्वाच्या विषयावरती चर्चा, विचार मंथन आणि मार्गदर्शन करणार आहोत। तो आजचा अतिशय हा महत्त्वाचा विषय की अयोध्या नव्हे, अयोध्या नाही तर साकेत बुद्ध विहार, साकेत नगरी आहे, ह्या अतिशय ज्वलंत प्रश्नावरती आपण विचार विनिमय करणार आहोत। तेव्हा या ठिकाणी उपस्थित सर्वांना सादर सविनय जय भीम करून या महत्वपूर्ण विषयाला आपण सुरुवात करत आहोत। तथागत भगवान बुद्धाच्या जन्मापासून त्या जगातील ज्ञात इतिहासाला सुरुवात होते। येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून या जगातील कॅलेंडर, तारीख याला सुरुवात झालेली आहे आणि म्हणून आजचा भारत, या भारताला अतिशय समृद्ध अशा संस्कृतीचा वारसा आहे। जगामध्ये 3 संस्कृती अतिशय महान आहेत, अतिशय जुन्या आहेत, जिला नागर संस्कृती म्हणतात। ती संस्कृती मोहेंजोदडो, हडप्पा आणि ग्रीक संस्कृती, या 3 संस्कृतीपैकी जगातील मान्यवरांनी हे मान्य केलेलं आहे। या 3 संस्कृती अतिशय नागर संस्कृती, सुसंस्कृत संस्कृती होत्या। या 3 संस्कृतीपैकी मोहेंजोदडो आणि हडप्पा ही जी संस्कृती आहे ही भारतामध्ये, म्हणजे आजच्या भारतामध्ये आणि त्या काळच्या जम्बूद्वीपामध्ये येते आणि म्हणून आम्ही एका नागर संस्कृतीचे, एका आदर्श संस्कृतीचे वारसदार आहोत, याचा आम्हाला सार्थ असा अभिमान आहे। पाश्चिमात्य लोक तथा या भारताला जम्बूद्वीप म्हणून ओळखतात आणि एकेकाळी हे जम्बूद्वीप संपूर्ण जगाला एक मार्गदर्शन आणि दीपस्तंभासारखं हे जम्बूद्वीप होतं, मार्गदर्शन करण्याचं काम केलेलं आहे। त्या काळचं जम्बूद्वीप म्हणजे त्याचा इतका विशाल असा परिघ होता की आजचं पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि नेपाळ इथपर्यंत ते व्यापक स्वरूपामध्ये त्या काळी जम्बूद्वीप हा देश त्या ठिकाणी होता आणि म्हणून त्या काळामध्ये लोकशाही शासन व्यवस्था होती। बाबासाहेब आंबेडकरांनी देखील म्हटलेलं आहे की बौद्ध धम्म आमच्यासाठी नवीन नाहीये, तर तथागत भगवान बुद्धाच्या काळामध्ये ही लोकशाही शासन व्यवस्था आणि भिक्षू संघामध्ये लोकशाही शासन व्यवस्था होती आणि म्हणून ही लोकशाही शासन व्यवस्था त्या काळच्या जम्बूद्वीपामध्ये होती आणि त्या काळचं जे जम्बूद्वीप आहे ते 16 गणराज्यानं परिपूर्ण होतं। त्या काळच्या जम्बूद्वीपामध्ये 16 गणराज्य होती। ती 16 गणराज्य या प्रमाणे आहेत, आजचे जसे प्रदेश आहेत त्या पद्धतीची ती गणराज्य व्यवस्था होती आणि ते गणराज्य या प्रमाणे आहेत: काशी, कोशल, अंग, मगध, वज्जी, मल्ल, चेदी, वत्स,
कुरु, पांचाल, मत्स्य, सुरसेन, अस्सक, अवंती, गांधार आणि कंबोज याप्रमाणे ही 16 गणराज्य होती. या 16 गणराज्यामध्ये किंवा त्या काळच्या या जम्बूद्वीपामध्ये 6 प्रमुख महानगर होती. 6 प्रमुख महानगर होती. आज जसं मुंबई, दिल्ली, चेन्नई या पद्धतीनं महानगर आहेत, तर त्या पद्धतीनं त्या काळामध्ये त्या काळच्या जम्बूद्वीपामध्ये ही 6 प्रमुख महानगर होती. ती महानगर याप्रमाणे होती: चंपा, राजगृह, श्रावस्ती, साकेत, कौशांबी आणि वाराणसी. आपल्याला माहिती आहे की श्रावस्ती ही कौशल देशाची राजधानी होती. राजगृह ही मगध देशाची राजधानी होती. आणि या पद्धतीनं ही महानगर 6 महानगर जी सांगितली ती अतिशय भव्य प्रमाणामध्ये ही महानगर होती. त्यामध्ये एक महानगर आहे, आजचं जे प्रमुख केंद्र आहे आपल्या विषयाचं, ते म्हणजे साकेत नगरी. ही 6 महानगर बौद्ध धर्माच्या दृष्टीने देखील परिपूर्ण होती आणि भिक्षू संघ त्या ठिकाणी राहत होता, आपल्याला ज्ञात आहे. तर या पद्धतीने ही 6 महानगरामध्ये जे साकेत महानगर हे मध्यवर्ती ठिकाणी होतं. त्या काळच्या जम्बूद्वीपामध्ये दक्षिणेकडून उत्तरेकडे जाण्यासाठी जो राजमार्ग होता, त्या राजमार्गाच्या म्हणजे मध्यवर्ती ठिकाणी हे साकेत नगर येत होतं. त्याचप्रमाणे पश्चिम जम्बूद्वीपामधून म्हणजे पश्चिम भारतामधून जर आपल्याला पूर्व भारतात जायचं असेल तरीही मध्यवर्ती ठिकाणी हे साकेत महानगर लागत होतं. आणि म्हणून या संपूर्ण जम्बूद्वीपाचं एक मध्यवर्ती ठिकाण म्हणून या साकेत नगराकडे पाहता येईल. तेव्हा दक्षिणेकडून उत्तरेकडे जाण्याचा जो राजमार्ग होता, तो राजमार्ग याप्रमाणे होता. आपल्याला ज्ञात असेल की श्रावस्ती नगरीमध्ये राजा प्रसेनजित त्या ठिकाणी राज्य करत होता. आणि या प्रसेनजित राजाचा एक प्रमुख मंत्री हा बावरी नावाचा एक विद्वान ग्रस्त होता. वय झाल्यानंतर त्याने ग्रस्ती जीवनाचा त्याग करायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे त्याने राजाला विनंती केली की महाराज, मला या राजबंधनातून मुक्त करावं. राजाने त्याची विनंती मान्य केली आणि या बावरीच्या मुलाला प्रमुख मंत्री बनवलं. पुढे बावरीनं गृहस्थी जीवनाचा त्याग करून परिव्राजक झाला आणि या सत्य ज्ञानाच्या शोधासाठी तो उत्तर भारतातून फिरत दक्षिण भारतामध्ये आला. दक्षिण भारतामध्ये गोदावरी नदीच्या काठी आजचं जे पैठण आहे, त्या पैठणच्या बाजूला गोदावरी नदीच्या काठी आश्रम बांधून तो त्या ठिकाणी राहू लागला. काही शिष्य त्याला मिळाले. त्या शिष्यापैकी प्रमुख 16 शिष्य होते. तो ते 16 शिष्यासह हा बावरी त्या ठिकाणी राहत असताना त्याला आनंदाची वार्ता समजली की कपिलवस्तूचा राजकुमार सिद्धार्थ गौतम याने जो गृहस्थी जीवनाचा त्याग केलेला होता, न्यायासाठी, सत्यासाठी, तृष्णेच्या शोधासाठी, तर त्या राजकुमाराला म्हणजे सिद्धार्थ गौतम हे सम्यक संबुद्ध झालेले आहेत. त्यांना सत्य ज्ञानाचा प्रकाश मिळालेला आहे आणि म्हणून ते सम्यक संबुद्ध झालेले आहे. ही वार्ता ज्यावेळेला बावरीला समजली तेव्हा त्याने आपल्या प्रमुख 16 शिष्यांना एकत्र केलं आणि त्यांना सांगितलं की सम्यक संबुद्धाचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही जा, माझ्या वतीनं त्यांना वंदन करा आणि त्या ठिकाणी तथागत भगवान बुद्धाचे तुम्ही शिष्य बनून धम्माचा म्हणजे सत्याचा, ज्ञानाचा हा प्रचार करा. माझं वयाच्या हिशोबानं मला त्या ठिकाणी येता येणार नाही. आणि म्हणून बावरीचे जे 16 शिष्य, प्रमुख शिष्य हे दक्षिण भारतातून म्हणजे गोदावरी नदीच्या तिथून आश्रमापासून त्या पैठण पासून तर ते श्रावस्तीला जो गेले
तो जाण्याचा जो राजमार्ग होता तो राजमार्ग याप्रमाणे आहे. दक्षिण भारतातून उत्तर भारतामध्ये जाण्याचा जो राजमार्ग होता तो राजमार्ग याप्रमाणे आहे. असं गाव, प्रतिष्ठान म्हणजे हल्लीचं पैठण, माहिष्मती म्हणजे माहेश्वर हे मध्य प्रदेश मध्ये आहे. पुढे उज्जैन, गोनद, वेदिस म्हणजे हल्लीचं विदिशा, वनहस, कोसंबी, साकेत आणि वाराणसी या मार्गाने हे 16 शिष्य बावरीचे दक्षिण भारतामधून उत्तर भारतामध्ये गेले. श्रावस्ती नगरीमध्ये त्यांनी तथागतांना वंदन केलं, बावरीच्या वतीनं वंदन केलं. बावरी हा विद्वानग्रस्त होता, तथागत देखील त्यांना जाणत होते आणि या 16 शिष्यानं तथागताचं शिष्यत्व पत्करलं, भिक्षू संघामध्ये सामील झाले आणि ते पुन्हा येऊन साकेत नगरीमध्ये ते वास्तव्य करू लागले. बावरीच्या स्मरणार्थ, स्मृतीप्रित्यार्थ त्यांनी त्या ठिकाणी एक भव्य अशा संघारामाची देखील त्या साकेत नगरीमध्ये निर्मिती केलेली आहे. तर या पद्धतीनं आपण बघितलं की दक्षिण भारतातून उत्तर भारतात जाण्यासाठी जो मार्ग होता त्याच्यातलं एक प्रमुख ठिकाण हे साकेत नगरी होतं. तसेच पश्चिम भारतातून पूर्व भारतात येण्यासाठी देखील जो राजमार्ग होता तो मार्ग देखील या साकेत नगरीमधूनच जात होता. आपल्याला माहिती आहे की या आयुर्वेदिक शास्त्राचं जे काही जनक आहे ते तथागत भगवान बुद्ध आहे आणि या तथागत भगवान बुद्धाचे जो शिष्य आहे जीवक, हा जीवक तक्षशिला विद्यापीठामध्ये शिक्षण पूर्ण करण्यासाठी गेलेला असता या संपूर्ण वनस्पती शास्त्राचा, आयुर्वेदिक शास्त्राचा त्याने अभ्यास केला आणि अभ्यास पूर्ण झाल्यानंतर तक्षशिला विद्यापीठ आज पाकिस्तानमध्ये आहे. त्या काळामध्ये अशी ख्याती होती की नालंदा आणि तक्षशिला ही भारतातली प्रमुख अशी ज्ञानाची केंद्र होती, विश्व विद्यापीठ होती. सम्राट अशोकाच्या काळात आणि इसवी सन 10व्या शतकापर्यंत भारतामध्ये सम्राट अशोकानं कमीत कमी 20 विश्व विद्यापीठाची निर्मिती केलेली आहे संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये. त्यापैकी नालंदा आणि तक्षशिला ही संपूर्ण जगामध्ये जगप्रसिद्ध अशी विश्व विद्यापीठ होती. आज जो केम्ब्रिज विश्वविद्यापीठाचा दर्जा आहे अमेरिकेचा किंवा ऑक्सफर्ड विद्यापीठाचा जो दर्जा आहे तो दर्जा त्या काळामध्ये नालंदा आणि तक्षशिला या विद्यापीठाला होता आणि म्हणून हा जीवक या तक्षशिला विद्यापीठामधून हे ज्ञान संपादन करून ज्यावेळेला राजगृह नगरीमध्ये येण्यासाठी निघाला तर तो या ज्या राजमार्गाने गेला त्या राजमार्गावरती साकेत नगरी लागत होती. साकेत नगरीमध्ये काही दिवस मुक्काम केल्यानंतर जीवक हा राजगृहाला गेलेला आहे आणि त्या ठिकाणी राजा बिंबिसाराचा प्रमुख वैद्य म्हणून त्याची नेमणूक करण्यात आली. जीवकाचं भिक्षू म्हणून देखील खूप मोठं योगदान या बौद्ध धर्मामध्ये आहे आणि वनस्पती शास्त्रामध्ये आहे, त्या आयुर्वेदिक शास्त्रामध्ये आहे. आपण कुठल्याही लेणीला जर भेट दिली, कान्हेरी गुंफा असो, नाशिकची त्रिरश्मी लेणी असो किंवा वेरूळ अजिंठ्याची लेणी असो, या कुठल्याही लेणीला आपण जर भेट दिली तर त्या लेणीच्या समोर एक पाण्याचा हौद असतो. त्या ठिकाणी जिवंत पाणी आहे, किती उंच लेणी असली तरी. म्हणजे ते पाण्याचं टाका असतं, हौद असतो आणि दुसरं त्या हौदाच्या बाजूला एक या वनस्पती कुटण्यासाठी ओखळा टाईप बनवलेलं एक खड्डा असतो त्या दगडामध्ये. म्हणजे आयुर्वेदाचं ही जी काही वनस्पती कुटण्यासाठी त्याचा ते उपयोग करत होते. चिवराला रंग देण्यासाठी देखील त्या सालीचा कुटून त्याची पावडर बनवत होते. अशा पद्धतीनं या संपूर्ण भिक्षू संघामध्ये ही प्रथा प्रचलित होती आणि या पद्धतीनं हा जीवक देखील याच मार्गानं साकेत मार्गानंच या राजगृह नगरीला गेलेला आहे. तेव्हा साकेत नगरी ही त्या काळच्या जम्बूद्वीपाच्या मध्यवर्ती ठिकाणी अशी ही नगरी होती. पुढे तथागत भगवान बुद्ध 3 महिने या तथागतांनी देखील या साकेत नगरीला भेट दिलेली.
3 महिने त्यांनी या ठिकाणी वास्तव्य केलेलं आहे, विहार केलेला आहे. तथागत भगवान बुद्धांनी या साकेत नगरीमध्ये जे पहिलं प्रवचन दिलं ते शरयू नदीच्या काठी अंजनवन म्हणून प्रसिद्ध आहे. अंजनवन त्याचं नाव यासाठी पडलं की असं म्हणतात की तथागत भगवान बुद्धांनी 100 आंधळ्या लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली किंवा धम्म सांगितला, ज्ञान सांगितलं, त्यांना ज्ञानचक्षु दिला आणि म्हणून त्या वनाला नाव पडलं अंजनवन. आणि म्हणून तथागतांनी ज्या ठिकाणी पहिलं प्रवचन दिलं, पुढे सम्राट अशोकानं त्या साकेत नगरीला भेट दिली आणि तथागत भगवान बुद्धांनी जिथं पहिलं प्रवचन दिलं त्या ठिकाणी तथागतांच्या अस्थि धातूवरती म्हणजे केश आणि नख या धातूवरती त्यांनी स्तूप बनवला. त्याला मणिपर्वत असं म्हणतात. आजही तो स्तूप अस्तित्वात आहे. त्या काळात तो स्तूप दगड, विटा आणि मातीचा हा स्तूप बनलेला आहे. 200 फूट उंच असा तो स्तूप होता. आज खूप कमी छोटा टेकडी प्रमाणे तो स्तूप आहे, परंतु आजही तो स्तूप अस्तित्वामध्ये आहे. तथागत भगवान बुद्ध जिथं जिथं बसले तिथं त्यांनी प्रवचन दिलं. ते मणिपर्वत असो, कुबेर पर्वत असो, त्या ठिकाणी हे सम्राट अशोकानं बनवलेले स्तूप आहेत. आणि म्हणून 3 महिन्यापर्यंत तथागतांनी या साकेत नगरीमध्ये वास्तव्य केलं. मुख्य शहराच्या मध्यभागी जिथं तथागतांनी प्रवचन दिलं त्याही ठिकाणी सम्राट अशोकानं भव्य दिव्य असा संघारामाची निर्मिती केलेली आहे. आणि या पद्धतीनं तथागत भगवान बुद्धांनी देखील या साकेत नगरीला भेट दिलेली आहे आणि धम्मप्रचार त्या ठिकाणी केलेला आहे. तथागतांच्या नंतर सम्राट अशोकानं राज्याभिषेक झाल्यानंतर तथागताच्या पदस्पर्शानं पावन झालेली जी काही भूमी आहे, मग ती बुद्धगया असेल, सारनाथ असेल, लुंबिनी असेल, कुशीनगर असेल, त्या सर्व स्थळांना, श्रावस्ती असेल, वैशाली असेल, त्या सर्व स्थळांना सम्राट अशोकानं भेट दिली. तिथं स्तंभ निर्माण केला, तिथं स्तूप निर्माण केला. आजही आपण बुद्धगयामध्ये गेला तर तिथं देखील स्तंभ आहे, स्तूप देखील होता. लुंबिनीला स्तंभ आहे, स्तूप देखील होता. लुंबिनीला देखील स्तूप होता. त्या ठिकाणी कपिलवस्तूला स्तूप आहेत, वैशालीला स्तंभ आहे. तर या पद्धतीनं स्तूप देखील आहे. तर या पद्धतीनं सम्राट अशोकानं देखील या साकेत नगरीला भेट दिलेली आहे आणि त्यांनी देखील या पावन नगरीला दर्शन केलेलं आहे. तथागतांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीला त्यांनी देखील वंदन केलेलं आहे. इसवी सन 1ल्या शतकामध्ये आचार्य अशोघोष नावाचे खूप मोठे महाकवी झाले. इतिहासामध्ये असं म्हणतात, कारण ज्यांच्या हातामध्ये लेखणी आहे त्यांनी इतिहासाची मोडतोड केलेली आहे. त्यांनी इतिहासाची मोडतोड केली आणि त्या पद्धतीनं त्यांनी आपल्या पद्धतीनं इतिहास लिहिण्याचं काम केलेलं आहे. तेव्हा त्यांचं इतिहासकारांनी लिहिलंय की या देशाचा, भारताचा आद्य महाकवी हा कालिदास आहे. तर आद्य महाकवी हा कालिदास नाहीये, कारण कालिदास हा इसवी सन 5व्या शतकामध्ये झालेला आहे. तर कालिदासाच्या अगोदर इसवी सन 1ल्या शतकामध्ये आचार्य अशोघोष नावाचे महाकवी झाले आणि त्यांनी खऱ्या अर्थानं या देशामध्ये नव्हे जगामध्ये हे जे काही नाट्यशास्त्र आहे, अनेक कलाकृती आचार्य अशोघोष यांनी निर्माण केलेल्या आहे. आचार्य अशोघोष हे नालंदा विश्वविद्यापीठाचे कुलगुरू देखील होते. अतिशय विद्वान आणि बौद्ध धर्माचे अतिशय गाढे अभ्यासक असे आचार्य अशोघोष होते. त्यांचा जन्मच या साकेत नगरीमध्ये झालेला होता. त्यांच्या आईचं नाव स्वर्णाक्षी आणि आई आणि मातृभूमी याच्यावरती इतकी नितांत श्रद्धा आणि त्यांचं प्रेम होतं की आपल्या प्रत्येक कलाकृतीची सांगता ते आर्य आशोघोष, आचार्य आशोघोष, स्वर्णाक्षी
साकेत पुत्र अशी आपल्या प्रत्येक कलाकृतीची ते सांगता करत असत. एवढं नितांत प्रेम आई आणि आपल्या मातृभूमीवरती होतं. त्यांनी जी काही कलाकृती निर्माण केलेली आहे ती कलाकृती प्रामुख्यानं त्यांनी जी कलाकृती निर्माण केली ते महाकाव्य सौंदरानंद हे महाकाव्य त्यांनी निर्माण केलंय. गीता म्हणजे या ब्राह्मणी संस्कृतीला त्याच्यावरती प्रहार केलेला आहे अशा पद्धतीची गीता. सौरभ, उर्वशी वियोग, सारीपुत्त वियोग आणि वज्रसूची, वज्रसूचीची दखल, वज्रसूची हे सर्व ग्रंथ त्या काळी संस्कृत मध्ये लिहिलेले होते. वज्रसूचीची दखल क्रांतीवीर ज्योतिबा फुले यांचे शिष्य तात्या पडवळकर यांनी या वज्रसूचीचं भाषांतर मराठीमध्ये केलेलं आहे. आणि या वज्रसूचीचं भाषांतर विदा सावरकर यांनी देखील कुठलीही टीका टिप्पणी न करता वज्रसूची म्हणजे सुईचं टोक चुबल्यानंतर म्हणजे टोचल्यानंतर ज्या वेदना होतात त्या पद्धतीनं त्यांनी या ब्राह्मणी संस्कृतीवरती ताशेरे ओढलेले आहेत. आणि असे हे ग्रंथ, अशी ही कलाकृती आचार्य आशुघोष यांनी पहिल्या शतकामध्ये निर्माण केली. आज नाट्यकला ज्या अतिउच्च शिखरावरती पोहोचलेल्या आहे तर इसवी सन पहिल्या शतकामध्ये म्हणजे आजपासून 2000 वर्षापूर्वी नाट्यकलेमध्ये नेपथ्य, संगीत, वेशभूषा, केशभूषा आणि या आज असलेल्या नाट्यकलेमध्ये सगळ्या कलाकृती त्यांनी त्या काळामध्ये वापरलेल्या आहेत. तर अशा पद्धतीचा हे नाट्यशास्त्रामध्ये आणि या काव्यशास्त्रामध्ये त्यांचा हातखंडा होता. आणि म्हणून खऱ्या अर्थानं या जम्बूद्वीपाचे जे महाकवी ज्यांना म्हणता येईल ते आचार्य आशुघोष होते आणि आहेत ते आचार्य आशुघोष महाकवी या देशाचे. आणि म्हणून ते इतके विद्वान होते की इसवी सन पहिल्या शतकामध्ये सम्राट कनिष्कानं ज्या वेळेला राजगृह नगरीवरती स्वारी केली आणि राजगृह, श्रावस्ती, साकेत या सर्व प्रदेशावरती ताबा मिळवला त्यावेळेला सम्राट कनिष्क हा बौद्ध धम्मीय राजा होता, बौद्ध धम्माला मानणारा होता. आणि म्हणून त्यानं या राजगृह, श्रावस्ती, साकेत या नगरीतील सर्व भिक्षू संघाला एकत्र केलं आणि त्यांना सांगितलं की मी आपल्याला स्वातंत्र्य, या प्रदेशाला स्वातंत्र्य बहाल करतो, परंतु एका अटीवरती की माझ्यासोबत एका विद्वान भिक्षूला जर तुम्ही पाठवाल बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तर मग मात्र मी आपल्या या संपूर्ण प्रदेशाला मी बंधनातून मुक्त करतो. आणि म्हणून संपूर्ण भिक्षू संघानं एक परिषद घेतली किंवा एक खूप मोठी मीटिंग घेतली आणि त्यामध्ये भिक्षू संघानं एकमुखानं राजगृह, श्रावस्ती आणि साकेत नगरीच्या एकत्र येऊन भिक्षू संघानं त्या काळच्या सर्व विद्वान भिक्षूंनी ठरवलं की सम्राट कनिष्काच्या बरोबर जाण्यासाठी फक्त आणि फक्त आचार्य आशुघोषच योग्य आहेत. आणि म्हणून आचार्य आशुघोषाची नियुक्ती केली. या पद्धतीनं राजगृह, श्रावस्ती आणि साकेत नगरीचा भिक्षू संघ एकत्र येऊन त्यांनी एकमुखानं सर्वानुमते आचार्य आशुघोष यांना सम्राट कनिष्काच्या बरोबर पाठवण्याचं निश्चित केलं. आणि आचार्य आशुघोषांनी देखील आपल्या या मातृभूमीवरती इतकं प्रेम असताना अतिशय आनंदानं बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी ते सम्राट कनिष्काच्या बरोबर जाण्यासाठी तयार झाले. आणि त्या पद्धतीनं ते सम्राट कनिष्काच्या बरोबर गेल्यानंतर सम्राट कनिष्काची जी राजधानी आहे ती कनिष्कपूर होती. कनिष्कपूर म्हणजे हल्लीचं काश्मीर, पेशावर पर्यंत त्यांची हद्द होती. त्यांनी चौथी धम्मसंगीती घेतली. त्या चौथ्या धम्मसंगीतीमध्ये आचार्य आशुघोष हे त्या धम्मसंगीतीचे उपाध्यक्ष होते. इतके विद्वान होते ते.
आणि त्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या लोकांशी त्यांचा परिचय झाला. यहुदी लोकांशी परिचय झाला, पारशी लोकांशी परिचय झाला. ते फारशी भाषा शिकून घेतली त्यांनी आणि त्यांनी फारशीमध्ये त्या ठिकाणी ग्रंथ देखील निर्माण केलेले आहे. तर या पद्धतीनं इसवी सन पहिल्या शतकामध्ये या साकेत नगरीचे रहिवासी सुपुत्र आचार्य आशुघोष झाले आणि त्यांनी या साकेत नगरीचं नाव जे आहे ते अतिशय उज्ज्वल आणि इतिहासामध्ये अग्रामर केलेलं आहे. इसवी सन दुसऱ्या शतकामध्ये वसुबंधू नावाचे तितकेच विद्वान भिक्षू, महान असे विद्वान, ते देखील आचार्य वसुबंधू म्हणून प्रख्यात आहेत बौद्ध इतिहासामध्ये. आचार्य वसुबंधू हे देखील नालंदा विश्वविद्यापीठाचे कुलगुरू राहिलेले आहेत आणि ते देखील या साकेत नगरीचे रहिवासी होते. आचार्य वसुबंधू या साकेत नगरीमध्ये जो मध्यवर्ती संग्राम होता त्या संग्रामामध्ये बसून विदेशातून आलेल्या वेगवेगळ्या राजपुत्रांना बौद्ध धर्माचं प्रशिक्षण देण्याचं काम करत होते. विदेशातून आलेले जे काही VIP लोक होते बौद्ध धर्म शिकण्यासाठी, त्या लोकांना आचार्य वसुबंधू हे बौद्ध धर्माचं प्रशिक्षण देण्याचं काम करत होते. आणि म्हणून तो संग्राम आहे ज्या संग्रामामध्ये बसून आचार्य वसुबंधू प्रशिक्षण देत होते. त्या संग्रामाला इसवी सन 6व्या शतकामध्ये हुयन संघाने ज्या वेळेला भेट दिली त्यावेळेला देखील त्याने तो संग्राम पाहिला. त्याला माहिती मिळाली की या ठिकाणी बसून आचार्य वसुबंधू विदेशातील वेगवेगळ्या राजपुत्रांना बौद्ध धर्माचं प्रशिक्षण देत होते. तर या पद्धतीनं इसवी सन दुसऱ्या शतकामध्ये देखील आचार्य वसुबंधूचं खूप मोठं कार्य आहे आणि त्यांची देखील मातृभूमी, जन्मभूमी आणि कर्मभूमी ही साकेत नगरी राहिलेली आहे. तर इसवी सन 5व्या शतकामध्ये जो कवी कालिदास झाला, त्या कालिदासानं जे महाकाव्य लिहिलं रघुवंश, या महाकाव्यामध्ये मात्र कालिदास या साकेत नगरीला कधी अयोध्या तर कधी साकेत असं म्हणतो. म्हणजे त्या ठिकाणी संभ्रम निर्माण करण्याचं काम या कालिदासाच्या माध्यमातून झालेलं आहे. इसवी सन 5व्या शतकामध्ये, 5व्या शतकात पर्यंत तरी अयोध्या अशा पद्धतीचा कुठल्याही पद्धतीचा उल्लेख या बौद्ध वाङ्मयामध्ये त्रिपिटकामध्ये आलेला नाही. त्रिपिटकामध्ये साकेत नगरी अशाच पद्धतीचा उल्लेख आलेला आहे आणि म्हणून या कालिदासानं इसवी सन 5व्या शतकामध्ये या साकेत नगरीचा काही ठिकाणी उल्लेख हा अयोध्या म्हणून केलेला आपल्याला पाहायला मिळतो. इसवी सन 4थ्या शतकामध्ये, 6व्या शतकामध्ये आणि 7व्या शतकामध्ये जे 3 बौद्ध भिक्षू चीन मधून बौद्ध धर्माचा धम्म समजून घेण्यासाठी इथं आले, या पवित्र स्थळांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आले, तथागतांच्या या पावनभूमीचं दर्शन घेण्यासाठी ते या ठिकाणी आले आणि ते बुद्धगया, सारनाथ, लुंबिनी, कुशीनगर, साकेत आणि श्रावस्ती, वैशाली, राजगृह या सर्व ठिकाणी ते त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी आपलं प्रवास वर्णन लिहून ठेवलं आणि अतिशय विश्वासार्ह असं हे प्रवास वर्णन जगानं देखील मान्य केलेलं आहे. ते 3 बौद्ध भिक्षू, त्याला 3 चीनी प्रवासी म्हणतात, खरं म्हणजे ते प्रवासी नव्हते तर चीनी बौद्ध भिक्षू होते, धम्म समजून घेण्यासाठी आलेले होते आणि त्यांनी हजारो ग्रंथ या ठिकाणाहून नेले, त्याचं चीनी भाषेमध्ये भाषांतर केलं, काही ग्रंथ त्यांनी स्वतः लिहिले आणि ते ग्रंथ आणि आपलं प्रवास वर्णन लिहिलं. चीन मध्ये त्याचा बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार झाला. पाश्चिमात्य लोक जे ग्राह्य ग्रंथ धारतात ते यांचं प्रवास वर्णन
आणि या प्रवास वर्णनावरूनच पाश्चिमात्य लोकांनी ग्रंथ लिहिलेले आहेत. त्याच्यावरूनच आपल्याला सारनाथ नेमकं इथं होतं, बुद्धगया नेमकं इथं आहे. कारण त्यांनी किलोमीटर म्हणजे त्यावेळच्या जे माप होतं ली किंवा योजना या पद्धतीनं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. आणि त्या पद्धतीनं आपल्याला ते माहीत पडलं की याला हे साकेत नगरी आहे, ही श्रावस्ती नगरी आहे, ही बुद्धगया आहे किंवा ही वैशाली नगरी आहे. तर या पद्धतीनं हे जे 3 बौद्ध भिक्षू यांनी काम केलेलं आहे, प्रवास वर्णन लिहून ठेवलेलं आहे. तर त्या पद्धतीनं या ठिकाणी ते इसवी सन 399 इसवी सन 399 ते 414 पर्यंत भारतामध्ये होता, म्हणजे 15 वर्ष भारतामध्ये होता. हुयनसंग इसवी सन 629 ते 645 म्हणजे 16 वर्ष भारतामध्ये होता. ई सिंग इसवी सन 671 ते 695 म्हणजे 24 वर्ष भारतामध्ये होता. या तीनही बौद्ध भिक्षूंनी जे प्रवास वर्णन लिहून ठेवलंय, त्या तीनही बौद्ध भिक्षून या साकेत नगरीला भेट दिली, साकेत नगरीमध्ये वास्तव्य केलंय. त्यांनी लिहून ठेवलेल्या प्रवास वर्णनाप्रमाणे या त्या काळामध्ये म्हणजे 4थं शतक ते 7व्या शतकापर्यंत त्यांनी तिथं वास्तव्य केलेलं आहे. ते या कालावधीमध्ये या साकेत नगरीमध्ये 100 संघाराम होते, म्हणजे मोठमोठी बुद्धविहार होती. त्या ठिकाणी 3000 भिक्षू, विद्वान असे भिक्षू 3000 भिक्षू होते, असं त्यांनी आपल्या या प्रवास वर्णनामध्ये लिहून ठेवलेलं आहे. अनेक बौद्ध विहार, प्रशिक्षणाची केंद्र ही नगरी साकेत नगरी पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या राजमार्गावरती जोडलेली आहे. आणि बौद्ध धर्माचं एक खूप मोठं केंद्र, मध्यवर्ती ठिकाण जम्बूद्वीपाचं आहे, असंही त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. आणि त्या पद्धतीनं एक समृद्ध नगरी, अतिशय सुसंस्कृत लोक, अशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी या नगरीचं वर्णन केलेलं आहे. तेव्हा हे साकेत नगर खऱ्या अर्थानं बौद्ध धर्माचं प्रशिक्षणाचं एक खूप मोठं केंद्र होतं, असं या प्रवास वर्णनावरून आणि या बौद्ध भिक्षूंच्या सांगण्यावरून तरी आपल्याला पुराव्यासह आपल्याला पाहायला मिळतंय. पुढे 12व्या शतकामध्ये जे आक्रमण झालं, मुस्लिम लोकांचं आक्रमण झालं, हिंदू राजांचं आक्रमण झालं, मुस्लिम राजांनी आक्रमण केलं. आणि आक्रमण केल्यानंतर या जम्बूद्वीपामध्ये असलेली सगळी बौद्ध संस्कृती ही नामशेष करण्याचा प्रयत्न केला. मग नालंदा, तक्षशिला हे जाळल्या गेली, बुद्धगया ही बुजवून टाकण्यात आलं आणि सर्वत्र बौद्ध भिक्षूंची कत्तल केल्या गेली. त्याप्रमाणे या साकेत नगरीवरती देखील हमला झाला आणि त्यामध्ये हे जे मोठमोठे बुद्धविहार होती, संघाराम होती, हे नामशेष झाले किंवा खंडरावस्थेमध्ये आले किंवा पडित झाले, रिकामे झाले. बौद्ध भिक्षूंची कत्तल तरी झाली किंवा पळून तरी गेली. आणि त्यामुळं या ज्या वास्तू आहेत, रिकाम्या वास्तू, याच्यावरती काही वास्तूवरती मुस्लिम लोकांनी ताबा मिळवला, काही वास्तूवरती हिंदू लोकांनी ताबा मिळवला, त्याच्यावरती आपली मंदिरं बांधली, त्याच्यावरती मुस्लिम लोकांनी आपली मस्जिद बांधली. आणि या पद्धतीनं 12व्या शतकामध्ये मात्र हे साकेत नगरी हे खंडर अवस्थेमध्ये आलं. त्या ठिकाणी इतर लोकांनी ताबा मिळवला. आपण पंढरपूरचं मंदिर बघतोय किंवा बालाजीचं मंदिर बघतोय, ही एकेकाळची बुद्धविहारच होती. हे बाबासाहेब आंबेडकरांनी देखील लिहून ठेवलं, सिद्ध केलेलं आहे, विद्वान लोकांनी देखील सिद्ध केलेलं आहे. आणि त्या पद्धतीनं या साकेत नगरीचा या 12व्या शतकामध्ये विध्वंस झाला. इसवी सन 1784 साली, 12व्या शतकाच्या नंतर इसवी सन 1784 साली
इंग्रजांचा संपूर्ण अंमल सुरू झाल्यानंतर विलियम जोन्स नावाचा इंग्रज अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली या इथल्या या जम्बूद्वीपामधल्या उत्खननाला सुरुवात केली आणि पुरातत्व विभागाचं प्रमुख पद या विलियम जोन्स कडे देण्यात आलं. 50 वर्षे इंग्रजांनी संशोधन केलं. रामायण आणि महाभारत या काव्याला समोर ठेवून, का इथं महाभारत झालंय, इथं रामायण घडलंय, आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी संशोधन केलं. परंतु 50 वर्षामध्ये ते श्रीलंकेपर्यंत गेले, परंतु 50 वर्षामध्ये त्यांना कुठेही रामायण महाभारताचे पुरावे मिळाले नाही. श्रीलंकेपर्यंत जाऊन आले, तिथं मात्र रामायण महाभारताचे पुरावे मिळाले नाही. तर त्या ठिकाणी या 50 वर्षामध्ये त्या संशोधनामध्ये त्यांना मिळालं ती बौद्ध संस्कृतीचे पुरावे मिळाले, भगवान बुद्धाच्या मूर्ती मिळाल्या. या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणजे 1784 ते 1834 पर्यंत या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये सारनाथचा शोध लागला. सारनाथ शिल्प जे आहे त्याचा शोध लागला. धम्मस्तूप, धम्मराजक स्तूप, त्याचप्रमाणे 4 सिंह असलेली भारताची जी आज राजमुद्रा आहे तो अशोक स्तंभ हा सर अलेक्झांडर कनिंघम यांनी या सारनाथचा शोध लावला. सर अलेक्झांडर कनिंघम यांनीच बुद्धगयाचा शोध लावला, कुशीनगरचा शोध लावला. त्याचप्रमाणे त्याच काळामध्ये कान्हेरी गुंफेचा शोध लागला. या मुंबईमध्ये असलेली कान्हेरी गुंफा हे एक विद्यापीठ होतं, त्याचा शोध लागला. आणि म्हणून या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये रामायण महाभारताचे पुरावे मिळाले नाहीत, मात्र बौद्ध संस्कृतीचे हजारो पुरावे या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये मिळाले. आणि म्हणून इंग्रज सरकारनं पुन्हा 1861 साली पेशाने इंजिनियर असलेले सर अलेक्झांडर कनिंघम हे अतिशय कर्तव्यदक्ष असे अधिकारी आणि चिकित्सक असे अधिकारी होते. त्यांना या पुरातत्व विभागाच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे दिली आणि त्यांनी मग झपाट्यानं या संशोधन कार्याला सुरुवात केली. 1861 साली त्यांनी चार्ज घेतल्यानंतर 1862 साली त्यांनी या साकेत नगरीच्या खोदकामाला सुरुवात केली, संशोधनाला सुरुवात केली. त्यांनी देखील या मणी पर्वत जो आहे, कुबेर पर्वत जो आहे त्याला भेट दिली, साकेत नगरीला भेट दिली. आणि त्यांनी हे संशोधन सुरू केलं का या मणी पर्वताच्या आजूबाजूला जर जमीन खोदकाम केलं तर त्या ठिकाणी त्या साकेत नगरीमध्ये सारनाथच्या तोडीचं शिल्प, सारनाथच्या तोडीचा स्तंभ या ठिकाणी मिळू शकतो असं त्यांनी 1862-63 आपल्या रिपोर्ट मध्ये लिहून ठेवलेलं. कारण 1864 सालापासून ह्या खोदकामाला पुन्हा स्थगिती आली. स्थानिक लोकांनी विरोध केला, कारण ज्यांचे हितसंबंध इथं गुंतलेले आहेत हे सगळं जर ओपन झालं तर त्या साकेत नगरीच्या या बुद्ध विहाराचे अनेक स्तंभ, अनेक दगड त्या फैजाबाद मध्ये मंदिरासाठी वापरलेले आहेत, मशिदीसाठी वापरलेले आहेत. आणि म्हणून आपलं हितसंबंध कुठेतरी त्याला बाधा येऊ नये म्हणून स्थानिक रहिवाशांनी ते काम खोदकाम अडवलं. मात्र 1862-63 रिपोर्ट मध्ये सर अलेक्झांडर कनिंघम यांनी लिहून ठेवलं आपल्या रिपोर्ट मध्ये तर या ठिकाणी सारनाथच्या तोडीचं शिल्प आणि स्तंभ मिळू शकतो असं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. पुढे 1890च्या नंतर बावरी मशीद पाडली. 91च्या नंतर 91 ते जवळजवळ म्हणजे 92च्या नंतर तर 2005 पर्यंत पुन्हा या बावरी मशीद पाडल्यानंतर तिथं संशोधनाला सुरुवात झाली. आणि भारतीय पुरातत्व विभागाच्या माध्यमातून हे संशोधन होत असताना 11 ऑगस्ट 2004 साली भावी कुलकर्णी नावाचे या पुरातत्व विभागाचे एक सदस्य त्यांनी नमूद करून ठेवलंय. महाराष्ट्र टाइम्स मध्ये लेख देखील दिलेला होता की या साकेत नगरीचं जर संशोधन केलं तर त्या ठिकाणी सारनाथच्या तोडीचं शिल्प मिळू शकतं. सारनाथच्या तोडीचा
4 शिंग असलेला स्तंभ हा मिळू शकतो, हा त्या ठिकाणी भावी कुलकर्णी यांनी देखील 2004 साली नमूद केलेला आहे. आणि म्हणून त्यानंतर मात्र या सगळ्या कामाला स्थगिती मिळाली. पुढे या जमिनीचा किंवा या अयोध्येचा निकाल लागला. निकाल काय लागला आपल्याला माहिती, कसा लागला, कशा पद्धतीने लागला. आणि तो निकाल लागल्यानंतर 2020 साली या बांधकामासाठी किंवा म्हणजे राम मंदिरासाठी जी जमिनीचं सपाटीकरण करण्याचं काम पुरातत्व विभागाकडून आणि त्या ठिकाणी सुरू करण्यात आलं. त्या सपाटीकरणाच्या कामामध्ये किंवा 2004 साली बाबरी मशिदीच्या आजूबाजूला जे काही खोदकाम केलं त्या कामामध्ये त्रिरत्न असले, त्रिरत्न असं नाव लिहिलेले भांडी त्या ठिकाणी मिळालेले आहे. आजूबाजूला त्या ठिकाणी त्रिरत्न असं नाव असलेली भांडी त्या ठिकाणी मिळालेले आहेत. आणि त्रिरत्न हे कोणाला म्हटलेलं आहे? बुद्ध, धम्म आणि संघ याला जगामध्ये त्रिरत्न म्हणतात. आणि म्हणून या 2004 सालच्या या खोदकामामध्ये बौद्ध संस्कृतीचे अवशेष मिळालेले आहे. 2020च्या या सपाटीकरणामध्ये मात्र जे सर अलेक्झांडर कनिंघम यांनी 1862 साली लिहिलंय किंवा भावी कुलकर्णीनं 2004 साली लिहिलंय त्या पद्धतीचं शिल्प, सारणाच्या तोडीचं शिल्प या सपाटीकरणाच्या कामामध्ये मिळालेलं आहे. आणि त्या उभ्या जगानं, संपूर्ण जगानं ते खोदकामातलं ते शिल्प पाहिलेलं आहे. तिथं स्तंभ मिळालेला आहे. त्या ठिकाणी अनेक भगवान बुद्धाच्या वेगवेगळ्या अवस्थेतील, मुद्रेतील या मूर्ती देखील मिळालेल्या आहेत. ते संपूर्ण जगानं पाहिलेलं आहे. आणि म्हणून हे जे काही ठिकाण आहे हे साकेत नगरी ही भगवान बुद्ध किंवा बौद्ध संस्कृतीचं खूप मोठं केंद्र होतं. हे आजही 2020च्या या सपाटीकरणाच्या कामामध्ये सिद्ध झालेले अनेक खंडर अवस्थेतील स्तूप, त्याचप्रमाणे संगाराम हे देखील त्या ठिकाणी मिळालेले आहेत. मणिपर्वताच्या आजूबाजूला खोदकाम केल्यानंतर हे अजून सिद्ध होईल. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा एकंदर विचार केल्यानंतर सारांश रूपानं असं म्हणता येईल की तथागत भगवान बुद्धांनी जिथं 3 महिने वास्तव्य केलंय, बावरीचे 16 शिष्य या साकेत नगरीमध्ये वास्तव्य केलंय, संघ सेनापती सारिपुत्त यांनी वास्तव्य केलंय, जीवकानं या नगरीमध्ये वास्तव्य केलंय, मिगार माता विशाखा हिनं पूर्वारामच्या धर्तीवरती त्या साकेत नगरीमध्ये देखील भिक्षुणीसाठी संगाराम बांधलेला होता पूर्वारामच्या धर्तीवरती. कारण मिगार माता विशाखा ही या साकेत नगरीचीच रहिवासी होती, म्हणजे तिचं माहेर ही साकेत नगरीत होतं. मिगार माता विशाखेचं देखील या ठिकाणी वास्तव्य आहे. चीनी बौद्ध भिक्षू फायान हुएनसंग ईसंग यांनी या नगरीला भेट दिलेली आहे. त्यांनी आपल्या प्रवास वर्णनामध्ये या साकेत नगरी हे बौद्ध संस्कृतीचं केंद्र होतं असं लिहिलेलं आहे. आचार्य अश्वघोषाची जन्मभूमी आणि कर्मभूमी, त्या आचार्य अश्वघोष महान विद्वान महाकवी, या भारताचे आद्य महाकवी, त्यांची कर्मभूमी राहिली. आचार्य वसुबंधू या ठिकाणी बसून प्रशिक्षण, राजपुत्रांना प्रशिक्षण देत होते विविध देशातील, हे या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून खूप मोठं प्रचाराचं केंद्र हे साकेत नगरी होतं, हे या ठिकाणी सिद्ध झालेले. आणि म्हणून सारांश रूपानं असं सांगता येईल, सरकारला विनंती करता येईल की निस्पृह पद्धतीनं या साकेत नगरीचं खोदकाम करण्यात यावं. आणि जगातील जे पुरातत्व विभागाचे जे तज्ञ आहेत त्या सर्वांना पाचारण करून या पुरातत्व विभागाच्या माध्यमातून त्यांना एकत्र करून, जगातील तज्ञांना एकत्रकरण करून हे जे संशोधन आहे हे पुन्हा एकदा निष्प्रभ पद्धतीनं कुठलाही आकस न ठेवता हे संशोधन करण्यात यावं. या संशोधनामध्ये, या खोदकामामध्ये जर
प्रभू रामचंद्राचे पुरावे मिळाले तर ही जमीन खुशाल हिंदूंना देण्यात यावी. बाबरी मशिदीचे मुस्लिम संस्कृतीचे पुरावे मिळाले तर ही जमीन खुशाल मुस्लिमांना देण्यात यावी. परंतु त्या ठिकाणी जर बौद्ध संस्कृतीचे पुरावे मिळत असतील, पुरावे मिळाले, ही जमीन ही साकेत नगरी ही बौद्धांची आहे, ती बौद्धांना देण्यात यावी. आणि आमचा ठाम विश्वास आहे की ही साकेत नगरी काल बौद्धांचं प्रचाराचं खूप मोठं केंद्र होतं. आज बौद्धांची ती नगरी आहे आणि भविष्य काळात देखील ती बौद्धांची नगरी राहील. तर त्या दृष्टीनं ही नगरी हे साकेतची जमीनच बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावी. आणि केवळ साकेत नव्हे तर या निमित्तानं सरकारला विनंती करतो की महाबोधी विहार, बुद्धगयेचं जे महाबोधी विहार आहे ते देखील बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं. अनागरिक धम्मपाल 1891 पासून हे आंदोलन चालू आहे. अनेक लोकांनी आंदोलन केलंय. सुरई ससाई, बनते नागार्जुन, सुरई ससाई यांनी सातत्यानं आंदोलन केलंय. संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका मीराताई आंबेडकर यांनी सातत्यानं आंदोलन हा प्रश्न लावून धरलेला आहे. तेव्हा बौद्धांच्या अस्मितेचा प्रश्न आहे, संपूर्ण जगातील बौद्धांच्या अस्मितेचा प्रश्न, प्रेरणास्थान आहे बुद्धगया, हे देखील या निमित्तानं बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं. आणि या साकेत नगरीवरती, साकेत नगरीमध्ये केवळ वंदनेसाठी किंवा एखाद्या विशिष्ट मंदिर बांधण्यासाठी किंवा विहार बांधण्यासाठी आम्ही त्याचा उपयोग करणार नाही. तर सरकारनं या साकेत नगरीमध्ये सर्वधर्मीय लोक एकत्र येतील या पद्धतीचं एक मेडिटेशन सेंटर निर्माण करावं. एक जगातील बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची लायब्ररी, खूप मोठी लायब्ररी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची, ती या ठिकाणी निर्माण करावी. की कुठल्याही जाती धर्मापंथाचा माणूस या ठिकाणी येऊन या लायब्ररीमध्ये आपलं वाचन, आपलं ज्ञान, या ज्ञानाच्या कक्षा वाढवण्याचं काम करेल. त्याचप्रमाणे एक विद्यापीठ जे संशोधन असेल, या भारत भूमीचं नव्हे जगाचं संशोधन जे असेल त्या संशोधनात्मक जे विद्यापीठ, रिसर्च सेंटर, तर ते रिसर्च सेंटर या ठिकाणी निर्माण करावं अशा पद्धतीचं. आणि शेवटी एक मेडिटेशन सेंटर निर्माण करावं. तर या पद्धतीने ह्या ज्या 4 गोष्टी आहेत, लायब्ररी असेल, एक हॉस्पिटल निर्माण करावं, मोठ्यात मोठं हॉस्पिटल निर्माण करावं, ह्या ज्या 4 गोष्टी असेल, मग लायब्ररी असेल, मेडिटेशन सेंटर असेल, संशोधन केंद्र असेल किंवा हॉस्पिटल असेल, हे सर्व जाती धर्माचे लोक त्याचा उपयोग करतील. अशा पद्धतीनं या जमिनीचा उपयोग, या साकेत नगरीचा उपयोग लोककल्याणासाठी, बहुजन हिताय बहुजन सुखाय या कामासाठी उपयोग करावा. अशा पद्धतीची मी सरकारला देखील या निमित्तानं विनंती करतो. बौद्ध लोकांना देखील विनंती करतो. कसं जे आपण मागितलं, आपण असं म्हटलं, ते सरकारने केलं, असं होत नाही. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात कुठलेही अधिकार, कुठलेही हक्क संघर्ष केल्याशिवाय ते मागून मिळत नाही. त्यासाठी संघर्ष करावा लागेल आणि येणाऱ्या काळामध्ये कदाचित आपल्याला संघर्ष करावा लागेल. संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षा मीराताई आंबेडकर, आदरणीय राष्ट्रीय सल्लागार बाळासाहेब आंबेडकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या आदेशाप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये या साकेत नगरीसाठी संघर्ष करावा लागेल. आणि पुन्हा एकदा सांगतो, ही साकेत नगरी काल बौद्धांची होती, आज बौद्धांची आहे आणि भविष्य काळात देखील बौद्धांची राहील. यासाठी आपण सर्वजण कार्यप्रवृत्त होऊया एवढी मंगल कामना व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. हे अयोध्या नव्हे तर साकेत नगरी आहे, पुन्हा ठामपणे सांगून या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत.